आमच्यावर बसले होते 12-12 वाजेपर्यंत बसले होते. राहुल चला इकडे तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो. एका साईडला निशान, एका साईडला दीपेश. चला जोरदार टाळ्या असायला पाहिजे या सामन्यासाठी. तालियां बजे सब अपने लिए बजाएंगे. बिल्कुल बड़ा काम है इनविजिबल भी और दैसर के बीच में. साई कृपा दैसर आपण बघत आहात. पहिल्या षटकाला पहिला चेंडू निशान नावाचा फलंदाज तिकडे बघायला मिळतोय. ओ अफलातून गोलंदाजी. मी तुम्हाला म्हटलंय ना की आता या क्रिकेटमध्ये अंडरमध्ये देखील बघितलं की युफार बी हे MP या क्रिकेटने देखील खूप नाव कमावलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये काम धंदे बसणं ह्या खेळाडूंनी क्रिकेट शिकलं आणि आज बाकी आपलं कौशल दाखवतात. परफेक्ट ड्राईव्ह, अतिशय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतो. बघितलं कशा पद्धतीने पाय पुढे काढला आणि अफलातून ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. क्षेत्रच्या हातामध्ये 2 चेंडू निर्धाव घेत खूप मोठी मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळते. साई एकता दैसर विरुद्ध इनविजिबल बी. ओ हो पुन्हा चेंडू खाली राहतोय. ही विकेट जर म्हटली तर अहमदाबादची विकेट पाहायला मिळते. आपण आतापर्यंत विकेट पाहिल्या त्या डर्बन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया जिथे चेंडू उडायचे आणि आता जे विकेट पाहिलं इंडियन विकेट बघायला मिळते. अशा पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला इकडे पाहायला मिळते. म्हणजे हल्ली अंडरमध्ये देखील जसं गाव तसं वेश पाहायला मिळते तशी विकेट इकडे बनवले गेले. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू गोलंदाज बघायला मिळते तो राहुल. ओहो इथे क्लीन बोल्ड झालेत. मोठा गडी तंबूत पकडला. 4 चेंडू निर्धाव गेलेत आणि 4 चेंडू मध्ये पहिल्या गडी तंबूत धावसंख्या धावा आहे ती म्हणजे 0. DJ निलेश. ओ व्हाट अ बॉलिंग, क्लास गोलंदाजी. राहुल पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ मॅडनावर उत्कृष्ट गोलंदाजी हाताळताना इकडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातलं पहिलं मॅडन षटक. जोरदार टाळ्या असायला पाहिजे राहुल नावाच्या गोलंदाजासाठी. क्या बढ़िया गेंदबाजी है. जिस तरफ से हुनर है, जिस तरफ से यंगस्टर है, काफी उम्मीदें आपसे रखते हुए यूनिवर्सिटी बी के लिए आपको चुना हुआ है, उसका पुरेपूर फायदा आपने उठाया. पहिलं षटक मॅडन गेलाय आणि मोठा विकेट तंबूत धाडलाय तो म्हणजे निशान नावाचा वादळला आज बाकी शांत करताना आपण पाहायला मिळालंय. आता बघूया गोलंदाज कोण कोण है ना गेंदबाज आपके. मिथिलेश कुमार जर आपण पाहिलं ते एक उत्कृष्ट गीतकार होते आणि तो गीताचा काळ होता 1987, 88 ते 80च्या काळातलं, जिथे मोहम्मद रफी मुकेश गाणे गायचे. त्या काळात तुम्ही मिथिलेश नावाचा एक आपण संगीतकार पाहिलाय, गीत लिहायचं काम करता. उनको पता नहीं रहता, उनको मालूम रहते खाली ये बाबा दादा है ना कैसे है कहा गया, यही माहौल में रहते हैं ना तो ऐसे ही रहेंगे. गाँव में तो पूरा चुरी सावे राउत पाटिल सर्व माहिती असते. ड्राइव किया पहली गेंद, बढ़िया गेंदबाजी. अब तक चाइना वॉल की तरह खड़े हैं, ना उधर ना उधर. नया नगर में रहते तो नई नई बातें सुनाते हैं. मैं इंटरव्यू में विचार कहा बराबर नया नगर, मतलब कहा है शिगारो नया बंजरवाड़ा के आगे जाएंगे, शिगारो फाटक के नहीं जाएंगे. अब भवानी नगर से रास्ता है वहां से जाएंगे तो आपका गाँव लगता है बराबर. चला नवीन बॉल म्हणतो की बरोबर आहे. इथे ड्राइव्ह केलाय. इथे पहिली धाव काढण्यासाठी तब्बल 8 चेंडू दैसर संघाला मोजावे लागलेत. पहिली धाव काढण्यासाठी 8 चेंडू मोजावे लागलेत. म्हणून म्हटलं जातं ना बूंद बूंद से पाणी बनता है और पाणी से महासागर बनता है. अशा पद्धतीने बाकी बघायला पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी खेळ हा क्लेवर क्रिकेटर आहे. ह्याच्याकडे तुम्ही जर विचार केलात ना नेहमी आपण धावा करताना बघितलं आणि इन मॅच ज्याला म्हणतो सिन्सिबल क्रिकेटर हा तुम्हाला मितेश नावाचा खेळाडू बघायला मिळतो. सिन्सिबल क्रिकेटर निमेश. पुन्हा एकदा मिथिलेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू गोलंदाजी करतोय. कट केलाय, डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एकच धाव बघायला मिळेल आणि या धावांशी जो विचार केला धावसंख्या फरक लागली जाते ती 3. चला ओके बघा आप वीडियो देख सकते हैं मैडन और पे. ओम साई की यही तो क्वालिटी है, जैसे हुआ देखो क्षणों में काम कर दिया. मैडन और देख सकते हैं यूट्यूब पे स्टेटस रख सकते हैं, आपके मोहल्ले में, आपके गांव में, देश में, परिवार में, यूपी में, बिहार में, ये इंस्टाग्राम पे आप बेच सकते हैं. ओम साई व्हाट अ ब्यूटीफुल टेक्निशियन. ओ इथे बाकी चेंडू सोडलाय.
अतिशय सुंदर गोलंदाजी, काय इन्व्हर्सिबल बीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. ड्राईव्ह केला चेंडूला, इथे बाकी धावाचा चान्स आणि मोठा गडी तंबूत परतलाय. इथे बाकी बाद झालाय तो दीपेश बाद झाला. सलामीची दोन्ही जोडी ही डकआउट मध्ये गेलाय. एक मोठा सोहळा पाहिला. रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन झालं आणि संपूर्ण भारत हा राममय झाला. याच्या अगोदरच भारतीय संस्कृती होती हो. आपण रामाचं मंदिराची पूजा करायचो, गणरायाची पूजा करतो, हनुमंताची पूजा करतो, श्रीकृष्णाची पूजा करतोय, असंख्य गुरुदत्ताची पूजा करतो, साईबाबाची पूजा करतोय. पण 22 तारीख हे राम मंदिराचं नवं मंदिर बांधलं आणि त्याचं केलं. आणि रामलल्ला आपण ती मूर्ती बघितलाय का, वित्तमय मूर्ती बनला, त्याच्याकडे पाहत राहिलाय. तुम्हाला अंतकरणामध्ये दुःखातला म्हणून सुखात जातो हे पाहायला मिळते. जाऊया सामन्यापर्यंत. आपण एकंदरीत विचार केला तर आता आपण षटकट, दुसरा षटक सुरू आहे, संपलाय. 2 षटकाला फक्त धावा आहेत त्या 3. अभी नाही गेंदबाज जिनका नाम अभी कभी नाही है, अभी है. आपण हा धावा केला, आडनाव त्याला माहिती नाही आहेत. अफलातून शॉट. मी म्हटलं ह्या खेळाडूचं कौतुक करलो. मॅच मध्ये कसं राहायचं आणि अडचणीच्या कामात कसं करायचं, कारण संसारामध्ये माणूस पडला खूप चांगल्या पद्धतीने वागतोय. बायको चिडली, ठीक आहे रागवत राहा, मला कामावर जायचंय, मुलांना शिकवायचंय, असं घरामध्ये म्हणणारा हा व्यक्ती तुम्हाला बघायला मिळतो. त्याचं नाव आहे ते म्हणजे निमेश. पुन्हा ड्राईव्ह बघायला मिळतो. 1 धाव तर फरकावं लागलीच जातच, कारण या फलंदाजाला आपण जर पाहिलं तर 20-22 धावा झाल्यात. तिथे बाकी मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते, कारण इथे धावा होत नाही जास्त, बॉल खाली राहतोय आणि निश्चित चांगली बॅटिंग. ऋतिककडे टॅलेंट आहे. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 9. व्हॉट अ बॅटिंग, काय क्लास बघायला मिळतोय. आपण बघितलं ना, बाजारामध्ये यायचं, काळं वांगी कापायचं आणि भरतामध्ये भरतं बनवून कसं शिजवायचं, तशा पद्धतीच्याकडे बाकी कशी इनिंग सजवायची ते पाहायला मिळेल. अफलातून टॅलेंट. मिनिश ब्युटिफुल बॅटिंग. मी म्हटलं ना की ह्या फलंदाजाकडे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे, अफलातून टॅलेंट बघायला मिळते. आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारचे ढाटणीचे फटके त्याच्याकडे पाहायला मिळतात. मितेश इन्फॉर्म. हो, इथे बाकी वाईड चेंडू दिला गेलाय. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू होता. अवांतर धावांची 1 धाव वाढते. आता बाकी धावसंख्येला आकार मिळतो. 14 धाव फलकावर लागल्यात. काल 25-26 धाव 3-3 सामने जिंकताना आपण पाहिजे लो स्कोरिंग मॅचच्या मैदानावर बघायला मिळतात. आणि इथे व्हॉट अ फिल्डिंग, अफलातून टॅलेंट. शेवटच्या क्षण आपण पायऱ्यात असंख्य वेळा जाऊ शकली गेली. नो बॉल +1 आहे, पण या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे. आणि बाउंड्री वाचवलं. त्या खेळाडूचं नाव आहे ते राहुल नावाचा तो खेळाडू बघा, ज्याने मॅडल षटक टाकलं. वही बंदा आहे ना जिथे पहिला फेकाचा. काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते. आर्ग्युमेंट करू नका. एक मिनट बताने की प्यार से बताइए, है हम पर देंगे, ऐसा नहीं है. क्रिकेट है, आप भी अपील कर सकते, वो भी अपील कर सकते. चला रिव्ह्यू घेतला. या तुमच्यातला अंपायर आहे इकडे, आपल्यातलाच या पाहायला. आप नाही जाएंगे. 10वा 12वा खेळ कोणी दोन्ही 10वे खेळ इकडे बसणार, तिकडे जाणार नाही. ते तिकडे बघतील, आपला डिसिजन देतील. रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी. निश्चित नो डाऊट. दिलवाडी संघ 2 संघ निघालेत. पंचाचं डिसिजन काय आहे? वाईड नाही आहे. यस नो नाही आहे. 1 धाव बघायला मिळालाय. धावसंख्या आहे ती 15. किती चेंडू बाकी आहे?
एक चेंडू अजून बाकी आहे तिसऱ्या षटकातला. 15 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी वाईड चेंडू जातोय. ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता. इथे वाईड चेंडू जातो. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 16 धावा या फलकावर लागल्या जातात. आता बाकी धावसंख्येला थोडा आकार बघायला मिळतोय. पुन्हा सुद्धा आपल्या षटकाला पुढचा चेंडू टॅप केलाय. सरळ हातामध्ये जातो. एकच धाव फरकावर लागली जाते. या एका धावाने विचार केला धावसंख्या होते 17 षटक झाले ते 3. आता जर एकंदरीत तुम्ही विचार केलात तर थोडासा धावसंख्येला आकार मिळतोय. कारण या षटकात जर 8-10 धावा आल्या तर तुम्ही 27-28 पर्यंत जाऊ शकता. आणि आपण कालपासून पाहिलं की 27-28 धावा झाल्या की सामना 90% जिंकण्याचं काम. तुमची गोलंदाजी चांगली असेल, तुमची फलंदाजी चांगली असेल तर तुम्ही जिंकू शकतात. कालच्या दिवसात जर पाहिलं तर तिथे चिंचणी आणि निश्चितच साई कृपा दिलवाडी संघ हे 2 संघ सेमीफायनलसाठी सज्ज होतील. आजच्या दिवसाला आपण दुसरा सामना तो पहिला सामना झाला तो निश्चित डेंजरस संघाने जिंकला. आणि इथे आपण दुसरी लिंक पाहतो म्हणजे दहिसर विरुद्ध आपण बघत आहोत तो म्हणजे इन्व्हिसिबल बी. बाबू है गेंदबाज का नाम. बाबू का असली नाम क्या बताइए ना. आपका नाम इसमें बाबू नहीं है, उसमें अलग नाम रहता है. बाबू का नाम क्या है? वकील है. चलो LLB की है उन्होंने, अच्छी बात है. वकील बाबू काम करेंगे. यार कितना अच्छा नाम है वकील बाबू. ओहो इथे बाकी 4 धावा फलकावर लागला तर फुल टच चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केला जातोय. अफलातून शॉट. 21 धावा फलकावर. आता बाकी आकार बघायला मिळतो. 21 धावा फलकावर लागला. सुरुवातीचं मॅडन षटक गेल्यानंतर कोणाला वाटलं नव्हतं की 20-22 धावा होतील. पण इथे बाकी मितेशच्या प्रॅक्टिसवरून नंतर चांगली फलंदाजी बघायला मिळते. आणि तेवढीच चांगली ऋतिक नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो हो बॅक टू बॅक पुन्हा दुसरा चौकार शॉट ऑफ लाईन चेंडू. मितेशने थोडीशी त्याला सूचना केली की बाबा तुला कुठे खेळायचं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना हा बाकी फलंदाज बघायला मिळतो. एक चांगली भागीदारी. आता बाकी धावसंख्येला आकार बघायला मिळतोय. आणि 26 धावा अजून देखील 4 चेंडू हातामध्ये आहे. म्हणजे निश्चित एकंदरीत पाहिलं तर खरोखर मितेशचा अनुभव, मितेशचा क्लास, मितेशचा असेल टॅलेंट आणि त्यानंतर ऋतिक यांच्याकडनं असे नवोदित खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आणि फलक धावसंख्या लागली 26 धावा. 25 माफ करा. यानंतर सामना कोणाचा बघा. 25 धावा फलकावर लागल्यात. अजून 4 चेंडू बाकी आहेत. वकील बाबू थोडासा महाग ठरतोय. एक धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढली असताना धावसंख्या होते 26 धावा फलकावर लागल्या जातात. चला जय जोगनादेव आगवण बी आणि संजय अल्लाडी या इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं आहे. सरगम अल्लाडी आणि जय जोगनादेव आगवण बी हे 2 संघ येतील नाणेफेकीसाठी. या इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधार तयार राहायचं आहे. मोठा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. आणि या 1 धावाने जर विचार केला धावसंख्या होती ती 27. चला 1 मिनिट थांबा. हा त्या लाईटला टेकून उभे राहू नका प्लीज प्लीज. आपण टेकू टी शर्ट हा बघा लाईट मध्ये टेकलात हल्ली पडली. अनेक लोक तिकडे आहेत. दुर्घटना होणार. 2 फूट मागे उभे राहा. मॅचचा आनंद उठा. सेफ्टी प्लस. चला पुन्हा आपल्या षटकाला वकील बाबू कमबॅक केला. 2 चौकार चांगली गोलंदाजी हाताळताना वकील बाबू बघायला मिळतोय. ओ बॉक्स आउट. इथे पंच करायचा होता पण आम्ही समालोचन सांगू शकतो शेवटी मैदानावर असतो त्यालाच काही करायचं असते. आणि इथे जर पाहिलं तर इथे बॉक्स आउटचा विकेट जातोय. आणि हा कमबॅक केला या गोलंदाजाने. 2 चेंडू 2 सलग चौकार गेल्यानंतर 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा सिंगल आणि विकेट. आता शेवटचा चेंडू आणि फलका धावसंख्या 27. नवीन फलंदाज येतोय तो भावेश. वजनदार खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. पण आज निश्चित जर मितेशचं कौतुक कर ज्या पद्धतीने रिने रोटेट केली आणि ऋतिकचं देखील कौतुक ज्या पद्धतीने अडचणीच्या कामाच्या वेळेस मोक्याच्या क्षणी धावा काढल्या. शेवटचा चेंडू या इनिंगचा इकडे बघायला मिळतो. पुन्हा वकील बाबू हा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ओ हा क्लास भावेच्या बॅट फटका बघायला मिळतोय. आणि या महत्वपूर्ण 4 धावांनी विचार केला तर धावसंख्या होते ती 31 धावा फलकावं लागला जातं. डीजे थांबा 1 मिनिट. चला इकडे संगम अल्लाणी आणि जय जोगनादेव आगवण बी संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांसाठी यायचं आहे. आगवण बी संघ रेडी आहेत का? आणि संगम अल्लाडी आपण आलात. चला आगवण बी संघ तुम्हाला बघायला मिळतो. आज प्रेक्षक बघायला मिळतात. काल प्रेक्षक नसल्या कारणाने आपण जर पाहिलं 31 धावा झाल्यात. 32 धावा या विजयासाठी करायच्या. खूप सुंदर चांगली फलंदाजी ऋतिक आणि मितेशच्या फलंदाजाने केली. पहिलं षटक मॅडन टाकलं राहुल नावच्या गोलंदाजाने. चला संगम अल्लाडी आपण यायचं आहे. संगम अल्लाडी आलेत का? संगम अल्लाडी. चला जय जोगनादेव बी संघ तर आल्यात नो डाऊट. त्यांचा संघ बघायला मिळतोच. नेहमी वेळेवर हजर राहणारा संघ जर आपण पाहिला तर तुम्हाला हा आगवणचा माची समाज संघ बघायला मिळतोय.
चला आगवनचा संघ हजर आहे. चला संघ मल्याळी. ओके यस संघ मल्याळीचा संघ आलाय. सुमित राहुल साहेब या आपल्यातर्फे आपण नाणेफेक करूया. सुमित राहुल साहेब या. खूप जुनं नाव आहे बाळा, तुला जन्म नसेल तेव्हा तुमचं संघ मल्याळी नाव आहे. तुमचे विजयदादा वगैरे खेळायचे काय लेदर क्रिकेटचा संघ आम्ही त्या काळात पाहिलात, काय पेस गोलंदाज तुमच्याकडनं पाहिलात, हरणवाडी अल्याळी त्या काळात मोठं नाव क्रिकेटचं असायचं. आणि तेव्हापासून आम्ही समाजाच्या क्षेत्रामध्ये तेव्हा तुमचे असंख्य क्रिकेटपटू आपण बघितलेत. पण हल्ली पैशासाठी माणसं खेळतात आणि गावाला घालवतात असे असंख्य क्रिकेटपटू पाहिलेत. प्रत्येकाला कळलं पाहिजे. आपलं नाव यस वेदन. आपलं नाव अमित. नाव माहिती आहे आगवनचे खेळाडू. इथे चॉईस करा चेंडू पहिला. हां असं चॉईस करा आणि मग कॉल करायला द्यायचं त्यांना. चला आपण कॉल करणार आहात. संघ मल्याळी संघ कॉल करणार आहे. छाप कॉल केलाय. बघूया काय ते. संघ पराभूत झाला. काल तुमच्या गावाची यात्रा होती. लोकांचे प्रेक्षक आज बाकी तुमच्यावर प्रेक्षक बघायला मिळतात. आणि आगवण म्हटलं की अंडरआर्मचं घराणं असं म्हटलं जातंय. कसं म्हणाल या स्पर्धेविषयी? अतिशय सुंदर स्पर्धा राबवलेली आहे. आणि काल किती मजा केली तुमच्या यात्रेमध्ये? खूप मजा केली. ओके ऑल दी बेस्ट. कारण आगवनचे खेळाडू खूप कमी बोलतात. काय म्हणाल ह्या ऑर्गनायझेशन विषयी? खूप छान ऑर्गनायझेशन आहे. आणि तुमच्याकडे असे नवोदित खेळाडू आहेत कारण बरेचसे खेळ तुमच्याकडे बघतात. प्रत्येक टूरला नवीन नवीन बघायला माझ्याकडे एज्युकेटेड काय काय एक्झाम असतात. डिग्री डेव्हलपर वेल एज्युकेटेड गाव. तुमचा समाज म्हटला की चौकशी वाढू आणि कुणबी समाज असं तुमच्या गावाचं पुस्तकं बघायला मिळते. आणि एकंदरीत जर पाहिलं तर तुमच्या गावाकडे खूप मोठे मोठे क्रिकेटर होऊन गेलेत. बऱ्याचशा समालोचकांना माहिती काही काही जन्म देखील नव्हता. पण भेटूया तुम्ही आलात आणि संगम अल्याळी हे नाव आज देखील अजरामर आहे. आपण पवन सतनवली नाव आपण बघतोय, अपोलो चिंचवणी बघतोय. ही जी नावं आहेत ती टिकून राहिली आणि खरोखरच तुमच्या गावाला तुमच्या जुन्या खेळाडूचं पुन्हा एकदा आठवण करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जाऊया जिथे मॅच आपण बघत आहात. एका साईडला पाहिलं तुम्ही दक्षिण संघ ज्याने खूप चांगली मोठी बॅटिंग केली. चला अनिकेत राऊत साहेब आपण आला असतील तर या. तुम्हाला सन्मानित करायचं. एक मोठं क्रिकेटर म्हणून तुम्ही इथे नाव केलं आणि ज्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या गावाला पोहोचवण्याचं काम केलं. अनिकेत राऊत साहेब या. अनिकेत जी या ना. आलेत ना अनिकेत साहेब? हा या. एक मोठं क्रिकेटर म्हणून पाहिलंय. या महाराष्ट्राच्या पटलावर एक मोठं खेळाडू म्हणून नाव उत्पन्न केलं आणि खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्याचं नाव करण्याचं मोठं काम ज्यांच्याकडून आपण बघतोय तर अनिकेत राऊत वेल एज्युकेटेड उत्कृष्ट लेदर क्रिकेटर म्हणून आपण त्याला पाहिलाय. टेनिस क्रिकेटरचा कट्टर गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि खऱ्या अर्थाने पॅकर संघ कसा करावा हा सावली संघाकडे ज्यांनी दाखवलाय. ज्यांनी खूप पॅकर खेळाडू खेळले. कारण एका तुझा निलेश फायटर होता, मित्र परिवार होता. त्यावेळेस आपण बघायचं निलेश फायटर होता आणि तुमचा संघ होता. पण ती प्रथा बंद झाल्याने प्रेक्षक कमी झाले. चला आपण मंचावरती यायचं आहे. या निश्चितच या ना. निश्चितच कारण बरेचसे मोठे खेळाडू आपण येतात त्यांचा सत्कार करताना आपण बघत आहात. चला या सन्मानित करतोय आपण. निश्चितच एक मोठं व्यक्तिमत्व, चांगलं क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे आपण अनेक वर्ष पाहिलेत आणि आमच्या समाजाच्या कक्षात मोठा होताना आम्ही प्रसंग पाहिलाय. कारण त्यावेळेस आपण बघितलं आपल्याकडे निलेश फायटर, यंग अचिव्हर, मित्र परिवार असंख्य संघ आपल्याला बघायला मिळायचे आणि त्यावेळेला बाकी प्रेक्षकही देखील तुमचा संघ बघायला यायचे. पण आता खंत एवढं वाटतं की आपल्याकडे मॅच एवढ्या मोठ्या होतात पण खंत येत नाही, मॅचेसच होत नाहीये म्हणून प्लेअर बघायला मिळत नाही. काय म्हणाल अंडरवेअर विषयी, अवराम विषयी तर आपण बघितल्यात आणि तुम्ही आताच नुकतेच सांगितलं की आपण खऱ्या अर्थाने आपला संघ पाठवायचा आहे. बघितलं तुम्हाला सांगितलं स्पॉन्सरशिप देतात पण असं म्हणतात की बोलतात पण द्यायला पाहिजे कारण मोठा खर्च आहे. मग तुम्ही गोव्याला सांगा, कर्नाटकला सांगा, पण जिथे तुम्ही जाल तिकडे मोठा खर्च करणार. पण ह्या ऑर्गनायझेशनविषयी तुम्ही काय म्हणाल अंडरआर्मच्या टुर्नामेंटविषयी? ॲक्च्युली माझी सुरुवात अंडरआर्मपासूनच झाली. अंडरआर्म क्रिकेट खेळूनच मी क्रिकेटला सुरुवात केली होती आणि जेव्हा पण टाईम भेटते मी येत असतो खेळायला. मागे तुम्हीच होते कॉमेंट्रीला, सरावली ते आलो होतो खेळण्यासाठी आणि आता ही सेकंड टुर्नामेंट आहे. एवढं सांगेन क्रिकेटरला सर्वांना की क्रिकेट खूप पुढे गेलेलं आहे. क्रिकेटसोबत फक्त एवढंच करा की फक्त क्रिकेट खेळू नका तर कामधंदा पण बघा. आता अंडरआर्म क्रिकेट खूप पुढे गेलेलं आहे पालघरचं. मी नेहमी सांगत असतो जे असोसिएशन निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर क्रिकेटला एक वेगळीच कलाटणी मिळाली पालघरच्या. तर सामने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होत असतात. 7:30ला सामने चालू होतात, 1-2 वाजेपर्यंत संपतात. खूप चांगले आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे देलवाडीचं. अक्कू सुद्धा माझ्या टीममध्ये होता आता तालुक्याच्या टीमला आणि तालुक्याच्या प्रीमियर लीगला आम्ही फायनलला हरलो. तर सर्व टीमला मी शुभेच्छा देईल आणि नेहमी क्रिकेटसाठी कधी काही असेल तर नेहमी मी 100% देण्याचा प्रयत्न करेल.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अजून एक सांगेन, आनंद असं वाटतंय की बघा संगम अल्ल्याळी तुमचा जन्म देखील नसेल, त्या काळापासून तो तुमचा संघ आहे. आमचे विजयदादा रेल्वेमध्ये असायचे, तुमच्या एस टीमध्ये असायचे, प्रल्हाद असायचे, असं प्लीज बरोबर पाहिलेत. आणि ते नाव आज देखील अजरावलं का, तर तुमच्यासारखे नवोदित खेळ सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतात, म्हणून त्या संगम अल्ल्याळी संघाचं नाव आज देखील अजरावलं. एकदा संगम अल्ल्याळीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या पृथ्वी तलावाचं एक मोठं नाव जे 1965 सालापासून क्रिकेट खेळतात आणि आज देखील संगम अल्ल्याळी हे नाव तुम्हाला अजरावर बघायला मिळेल. तर पाहिलं ज्याला आपण सन्मानित केलं गेलं, एक अतिशय उत्तम मोठा क्रिकेटपटू ज्याने अतिशय एका षटकात 10 धावा झाल्यात. आपण बघितलं रत्नागिरी प्रीमियर त्यांनी खेळल्यात, कामानिमित्त आपलं घरदार सोडून तिथे गेले, चांगली नोकरी केली. त्यानंतर पुणे प्रीमियर लीग पहिला खेळाडू आपल्या भागातला खेळाडू म्हणजे आपण पाहिलाय. एक षटक 10 धावा झाल्यात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अकरा धावा झाल्यात. ओहो, वाईट प्लस खराब किपिंग बघायला मिळते. वाईट प्लस 1. तेरा धावा फरकावं लागल्या जातात. पुन्हा प्रसरला पुढचा चेंडू. ओ वेलफेल्ड, ब्युटिफुल. बघा हा चेंडू दिशा बदलल्यानंतर संपूर्ण लक्ष चेंडू शेवटपर्यंत होतं. लँडिंग झाला होता, आउट नाहीये, लँडिंग झाला होता चेंडू. अपील होतं कॅसवर चेंडू लँड झाला होता शॉट मारल्यानंतर. पुन्हा प्रसरला पुढचा चेंडू, शॉट खेळलाय आपला, तो शॉट इथे बघायला मिळतो. पॅरल स्वीप ज्याला म्हटलं जात आहे, क्लास शॉट इथे बघायला मिळतो. मी तुम्हाला म्हटलं ना की 2 वर्ष कोरोना आला, कोरोना आल्यानंतर कामधंदा होता, MIDC बंद होते, त्यानंतर बाकी UP बिहार MPचे बॅट्समन क्रिकेट खेळायला लागले आणि खेळता खेळता जो तरी खेळ सुधारलाय, भल्या भल्या पाणीपाचं काम केलंय. म्हणजे प्रॅक्टिस आणि मेहनत जर केली तर माणूस काय करू शकतो हे तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचं उत्तम उदाहरण हे असणारे सर्व संघ तुम्हाला उत्तर भारतीय संघ बघायला मिळतात, ते क्रिकेट बघायला मिळतात. पुन्हा शेवट आपल्या षटकातला पुढचा चेंडू थोडंसं महागडं षटकतं. दीपेश इथे हरकत खेळू काढलाय, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का, अपील केलाय आणि इथे नाही, पोस्टला गेलाय. पण ज्या पद्धतीने पिकअप केलं, थ्रो केलं, गॅदर केला, एव्हरीथिंग इज ओके. ब्युटिफुल बघायला मिळते. का सुंदर चलचित्र पाहायला मिळतात. आपण युट्यूबमध्ये ऍक्शन रिप्लाय पाहिलात तर अफलातून ऍक्शन तुम्हाला बघायला मिळेल. ओमसाई स्पोर्ट्स आमचं सरावडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या पद्धतीने ते फ्लेक्झिबिलिटी खूप चांगलं चित्रीकरण करताना पाहतात. पुन्हा एकदा आपल्या षटकात येतो पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. ओ खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण केला. इथे बाकी बघायला मिळतो चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. किती चेंडू बाकी आहेत? 2 to go. धावसंख्या होती ती 22 धावा. 32 धावाचं टार्गेट आहे. 22 धावा झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे बाकी धावसंख्या 1 निवांत धावसंख्या होते ती 23 धावा या फरकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण एका साईडला बघत आहात, ते म्हणजे इन्व्हिसिबल बी. ओहो, लाईन इन लेंथ विसरलेत. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवांत धावसंख्या होते ती 24 धावा. इथे नो बॉल आहे, पण सुंदर क्षेत्ररक्षण मितेश यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळते. नो +1 म्हणजे 2 धावांची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते ती 26 धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओहो हो, यहाँ पे तो फंस गए, लड़की हंस गई, बेटा फंस गया, अशा पद्धतीचं काम झालं. सोपा चेंडू होता खऱ्या अर्थाने. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जो काही सर्वस्व त्या वेळेवर करतो तेव्हाच त्याला क्रिकेट म्हटलं जातं. इथे पहिला गडी चमूत परतलाय डीजे. देवत माझा या राजाने प्रजेला कसं जगायचं शिकवलं आणि मोगल साम्राज्य नष्ट करून महाराष्ट्राची अस्मिता जगाला स्वातंत्र्य देण्याचं काम ज्या अस्मिता राजाने केलं त्या शिवछत्रपती राजाला मला समजला. जाऊया मॅच मध्ये. एखादा विचार केला फरक धावसंख्या लागली ती 26. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला तो मितेश, उत्कृष्ट मिनेश अष्टपैलू खेळाडू ज्याने खरोखर आपल्या बॅटिंगच्या धुरेतून आपल्या संघापर्यंत 32 धावाचं टार्गेट दिलंय. ओहो, इथे बाकी हातातून चेंडू सुटला. आज बाकीचं थोडं
निशान करणं काही होत नाहीये, नाही तर आता खूप चांगला खेळाडू बघायला मिळतो. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू मितेश. ओ इथे नो बॉल आहे, नो बॉल डिक्लेअर केलाय. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती ती 28. कट केला इथे. धावसंख्या 1 ने धावसंख्या स्वतः निघून गेले. त्याला कळलं आउट दिलाय. डायरेक्ट हिट लागलाय. चला क्षेत्र सजवायचं. आता नया बल्लेबाज जिनका नाम अभय है. 4 धावा आहेत अजून. 28 धावा या फलकावर लागल्यात. पुन्हा मितेश आपल्या सगळं पुढचा चेंडू. अशा पद्धतीने सामना विजय होतो. वन साइडेड सामना जिंकला. 3 षटकामध्ये पूर्णतः 32 धावा काढलाय. युनिव्हर्सिटी व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. 32 धावा म्हटलं तर या मैदानावरची मोठी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. इथे आपण बघणार यानंतर आपण सामना पाहणार होतो म्हणजे निश्चितच जय जगन्नाथ भाऊ बी संघ आपण एका साईडला बघत आहात. कोण किती